गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर वापस आपण नवीन ब्लॉगसोबत सुरू केलेला आहे आणि फर्स्ट आपला हा इंट्रो होता पहिल्या स्टार्टिंगला. आता आपण वापस सुरुवात केली आहे आपल्या ब्लॉगिंगची. सध्या आपण 2 ते 2.5 वर्ष आपण ब्लॉगिंग वगैरे काही शूट नव्हते केली, तर आपण आता नवीन स्टार्ट केलेली आहे ब्लॉगिंगचा. आता चला जाऊया कसा काय आपला प्रवास आहे ते तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये समजेल. सध्या आपली व्हिडिओ ट्रेनच्या आवाजामध्ये आय डोंट नो तुम्हाला आवाज येईल का नाही माझा पूर्ण क्लिअर, पण बघूया आता असेल तर ठीक आहे. आता इथे ट्रेन वगैरे चालली आहे, तर थोडा वेळ ट्रेनला वगैरे जाऊ दे, मग तुम्हाला भेटतो वापस. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वंदे भारत एक्सप्रेसचा अनुभव, पूर्ण मुंबई टू मडगाव स्टेशन गोवाचा. आता आपला प्रवास तुम्हाला समजेलच कसा काय होणार आहे आणि वंदे भारतमध्ये काय काय फॅसिलिटी आहे, काय काय टाईम, सर्व काय मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर लास्टपर्यंत ब्लॉग बघत राहा आणि काय प्राइसिंग आहे, काय फॅसिलिटी, खाणं पिणं वगैरे सर्व काय आहे त्याच्यामध्ये, आणि प्लस वॉशरूम वगैरे तुम्हाला बघायचं आहे ते तुम्हाला दाखवून या ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला पण प्रवास करायचा असेल तर पूर्ण ब्लॉग बघा, तुम्हाला पूर्ण बजेट व्हिडिओ यामध्ये दिसणार आहे. तर या आता आपण एकटा नाही आहोत, आपल्यासोबत आहे गाईज. आता हे आपला भाऊ, ही दीदी, मम्मी, नानी आणि त्यांचा मुलगा, आणि हा नाना आहे आपले भूषण नाना, आणि ते पप्पा आहेत. आता आपण ट्रेनची वाट पाहतो, इथे बसलो आहे. आता आपल्याला अर्धा तास वाट पाहायची आहे, 5:30 वाजता ती ट्रेन सुटेल. तर बघूया कसा काय प्रवास होतो. आता ट्रेन यायला तर वेळ होणार आहे, तर तुम्हाला भेटतो. तुम्ही जर नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा. अजून आपले चांगले चांगले ब्लॉग मी शूट करणार आहे पुढे जाऊनसुद्धा. आता आपल्या हॅलो ब्लॉग येतील, यांचे चालू होते. आता आपण आलो आहे सकाळच्या 5:30 वाजता ॲक्च्युली 5 वाजले. आता इथे रेल्वे वगैरे चालू झालं, म्हणजे ट्रेन तर चालूच आहेत, पण आता इथे अनाऊन्समेंट वगैरे होते, तर आपल्याला नीट ब्लॉगिंग काढायला जमणार नाही आहे. तर सध्या आपण ट्रेनचं वाट बघूया. आपली ट्रेन आहे 5:52 ठाण्यावरून, आणि CST वरून ती 5:30 वाजता निघणार आहे. तर इकडे येता तिला 5:50 वाजतील. ते तुम्हाला दाखवेन मी ट्रेन आले की सवय. गाईज आता आम्ही चाललो आहे पुढे चालत. सध्या आमचा C6 आहे, तर आम्ही थोडा पुढे चाललो आहे, म्हणजे डब्बा C6चा आहे. तर आपला फ्रंट असेल म्हणजे C6ला, C1 वगैरे सर्व मागे आहेत. आता हा C4 आहे, तो थोडा पुढे गेल्यानंतर C5 आहे, आणि आपला C6 आहे. चला जाऊया गाईज. जरा आपली ट्रेन डिले झालेली आहे 5 मिनटासाठी. आता 5 मिनटात येणार, म्हणजे 5:55 येणार गाडी. मग आपण बसूया, तुम्हाला दाखवतो ट्रेन आले की. तर स्टेट येऊन बघत राहा, खूप मजा येणार आहे. आऊ का बघतोस तू? अरे पक्का असतं रे. कला इथे आमचे फुटबॉल उतरलेले आहेत, फुटबॉल प्लेयर. हा गाईज फायनली ट्रेन आलेली आहे. आता तुम्हाला दाखवतो वंदे भारत एक्सप्रेस कशी आहे मडगावला जाणारी. चला यार. आता आतमध्ये जायचं आपल्याला, सीट वगैरे बघायची आपल्याला. चलो गाइस चलते हैं आपण सब लोग. काय आता फायनली आपण बसलो आहे, आपली सीट आहेत पुढे. आता आपल्याला थोडा विंडोमध्ये यायचं होतं, कारण की आता आपलं घर दिसणार आहे या विंडोमधून. तुम्हाला दाखवतो आपलं घर इथून दिसतो. आता कसं आपलं घर पटरीच्या त्याच साईडला आहे जवळच, तर दाखवतो. आता मम्मी पप्पा सगळे पुढे आहेत, नाना वगैरे, नानी सगळी. आता आपल्याला नाश्तासुद्धा आले, ते पण दाखवून. सो स्टे ट्यून. आता पहिला तुम्ही घर बघा. हा आता आपला घर आहे, इथे दाखवतो तुम्हाला. जो येल्लो आहे ना, तो आपला घर आहे. चला आता फाटक लागेल आपल्याला आपल्या आगासांचा. आपला मंदिर, आणि इकडून आपला गाव. ही AND.
इथे मी बसलो पुढे येऊन आणि आपल्याला ओट्स डायजेस्टिव्ह बिस्किट भेटलेले 2 युनिक बिगचे आणि इथे मसाला चाय होता प्रीमिक्स भेटलेला आपल्याला. तो आपल्या गरम पाण्यामध्ये टाकून प्यायचा असतं. तर आपल्याला आलं नव्हतं ते, तर आपल्याला 2 बॉटल आलेल्या अगोदरच पासून तिथं असतातच आपल्या सीटवरती. मग इकडे आपल्या गरम पाणीसुद्धा आलेलं होतं. मग इथे पप्पा, नाना आणि छोटो आम्ही बसलेलो सगळीजणं एकत्र. इथे मम्मी, नानीसुद्धा बसले. काहीच आता आपण वंदे भारत एक्सप्रेसमध्ये बसलो आहे आणि इथे शिवाजी महाराज टर्मिनसपासून चालू होते तर ती डायरेक्ट मडगावला जाऊन थांबते. म्हणजे मध्ये मध्ये स्टॉप आहेत, टोटल 9 स्टॉप आहेत. CST, दादर, ठाणे, पनवेल. आता सध्या आपण पनवेलच्या मध्ये ते पनवेल वगैरे सोडलेलं आहे आपण. मग जाणार आपण खेडला किती वाजता? 9:15 वाजता. मग जाणार रत्नागिरीला, तिथे 5 मिनटाचा स्टॉप आहे. मग कणकवली, मग थिविम स्टेशन, डायरेक्ट मडगाव जंक्शन. पण आपल्याला डायरेक्ट एंड पॉईंटला जायचं आहे. तर आता बघू किती वाजतात. आता इथे दाखवलं टायमिंग 4चा. बघूया आपण ॲक्युरेट टाईमवरती पोचतो का. आता सकाळच्या वाजतात 6:45 आणि आपली ट्रेन आहे सध्या पनवेलच्या पुढे. चला या भेटूया तुम्हाला वापस थोड्या वेळात. आता आपला नाहीच. आता आपल्याला इथे नाश्ता वगैरे आले, ब्रेकफास्ट. इथे एक कटलेट आहे, 2 ब्रेड स्लाइस आहे, इथे डाएट चिवडा आहे, ह्याच्यामध्ये उपमा आहे मस्त, हे स्पून वगैरे आहे, एक बटर दिलं आहे आणि एक केचप वगैरे आहे. चला आता नाश्ता वगैरे करून बघूया, मग तुम्हाला भेटतो. नॉनव्हेज प्लेटरमध्ये एग आणि बटाटो आणि सॅलड आहे आणि आपल्याला व्हेजमध्ये कटलेट आलेला आहे. खेड स्टेशनला. आता इथे 2 मिनटं थांबेल आणि आपण सरळ जाणार आहोत रत्नागिरीला. रत्नागिरीला आपला स्टॉप आहे, मे बी रत्नागिरी किंवा कणकवली, या दोघांमधून कोणतं तरी आहे. आता एक्झॅक्ट नाही माहीत, ते बघितल्यावर समजेल आपल्याला. असंच तुम्ही शेवटपर्यंत राहा आपल्या ब्लॉग. गाईज आता आपल्या इकडे व्हेज नूडल्स आणले. तर हे कॉम्प्लिमेंटरी नाही आहे, हे मी मागवलं इथे. म्हणजे असतं इकडे जातात म्हणजे घेऊन काय पाहिजे ते चॉकलेट्स वगैरे, नूडल्स वगैरे. तर मी इथे हा 60 रुपीजला बाय केला आहे. तर बाहेर कितीला आहे ते नाही माहीत, तर इकडे आता सेम प्राईस असेल तर चांगली गोष्ट आहे. चला आता खाऊन वगैरे घेतो व्हेज मंचाव कप नूडल्स. काय आता आपण वॉशरूममध्ये आलो आहे. आता तुम्हाला वॉशरूम वगैरे दाखवतो वंदे भारतचा. तर हा थोडा वॉशरूम आहे, हा वॉश बेसिंग आहे आणि इकडे थोडा तुम्ही समजून जावा. इथे सेन्सर्ड आहे सगळा, पण क्लीन आहे पूर्ण. आहे बघा, पूर्ण स्पेस वगैरे आहे बसायला वगैरे, उभं राहू शकतो आपण. इथे 2 जण उभं राहू शकतो एवढी स्पेस आहे. आणि समोर मी, चला आता फ्रेश वगैरे होतो, मग तुम्हाला भेटतो बाहेर. आता नाश्ता वगैरे झालेला आहे मस्तपैकी. काय आता फ्रेश वगैरे झालं आहे आणि मी सध्या आहे जो मध्ये असतो ना कंपार्टमेंट, तिथे आहे. थोडंसं उभा राहतो कारण बसून मला आले वैताग. आणि इथे बघू शकता कोणीच नाही, एकदम एकटाच आहे. या साईडला सगळेजणं बसलेत. इथे मी मस्त आहे की दरवाजे वगैरे लॉक आहे, त्याचं काय टेन्शन नाही आहे. सध्या मी ते उभा आहे आणि ते कॅमेरे पण आहेत, दिसत असं कॅमेरे वगैरे आहेत. इथे कॅमेरा आहे आणि आता आपण बघतोय बाहेरचे व्ह्यू. बघू शकता झकास व्ह्यू येत आहेत, पूर्ण डोंगर, झाडं वगैरे, जंगल टाईप आहे पूर्ण. आता तुम्हाला थोडेसे शॉर्ट्स वगैरे देतो जमलं तर आपल्याला चांगले. तर बघत राहा पूर्ण लास्टपर्यंत. झोपलेलो तर आपला लंच वगैरे आलेला आहे. आता वाजले 3. कधीच आले ते 1-1.5 वाजता आले, पण मी झोपलेलो तर मी असं ठेवलेलं. तर तुम्हाला दाखवता आता लंचमध्ये काय आहे.
इथे पनीरची भाजी, मी व्हेज ऑर्डर केलेला, आज होता सोमवार म्हणून. इथे पनीरची भाजी, डाल, राईस, इथे दही दिले, ह्याच्यामध्ये चपाती आहे, ह्याच्यामध्ये काय लाडू आहे, कसला बुंदीचा लाडू आहे, आणि ह्याच्यामध्ये समथिंग सॅलड वगैरे असेल मे बी. हां, बटाट्याची ये भाजी आहे. चला आता मी जेवण वगैरे घेतो. आता अर्ध्या तासात पोचणार आहे आपण, कारण की पटापट ट्रेन चालल्या म्हणून मी जेवण घेतो, मग मला भेटतो. चला गाईज, आता आम्ही आणि आऊ इथे बसलो दोघंजणं. इथे मम्मी आणि पप्पा आहे, इथे नाना. जिया हाय कर, हॅलो कर, तोंडावर ठेवले जास्त तरी. आता सध्या आपण आता पोहोचणार आहोत किती 13 किलोमीटर बाकी आहे मडगाव, आणि आम्ही लवकरात लवकर पोहोचू आता, कारण की आम्हाला दाखवले 4 ते 4:30चं टायमिंग. पण पटापट पोचली आहे आपली ट्रेन, म्हणजे डिले तर नाही तर फास्ट गेले. कधी कधी डिले पण होते. मागच्या वेळी आम्ही गेलेलो तेव्हा डिले झालेली. सध्या आता इथे पूर्ण व्ह्यू बघत आपण चाललेलो आहे मस्त सुकूनने, आणि आपलं जेवण वगैरे सर्व झालं आहे. आणि इथे पूर्ण ट्रेन खाली झाली आहे, हे बघा. अरे पूर्ण ट्रेनच खाली झाली. इथे चार्जिंगला लावले म्हणून तो फोन थोडा असा खाली झाला, बाकी काय नाही. चला आता तुम्हाला दाखवतो, असेच पुढील व्हिडिओ पहा, अजून ब्लॉग येणार आहे. आता मी हा ब्लॉग कधी टाकेन काय सांगू नाही शकत, आणि तुम्हाला सांगतो मी का ब्लॉग वगैरे चालू केलं आहे आणि काय रिझन होता बंद करायचा. चला या. काय आता फायनली आपण पोहोचलेलो आहोत मडगाव स्टेशनला. तर इकडून आपल्याला करायची आहे टॅक्सी आणि जायचं आहे डायरेक्ट आपल्या हॉटेलला, तिथे बुकिंग झालेली आहे. तर चला जाऊया मस्तपैकी, आणि पहिला टॅक्सी वगैरे बुक करतो. आता आपण स्टेशनवरून निघालो प्लॅटफॉर्म क्रमांक 1च्या इकडे. आता इकडनं जसे बाहेर निघाले मडगाव स्टेशनवरून, तर इकडे यायचं आणि तुम्हाला टॅक्सी बुक वगैरे करायची आहे जिथे पण तुमचं लोकेशन असेल. जर मडगावमध्ये साऊथ गोव्याला येत असेल तर तुम्ही साऊथ गोव्याला नसेल यात तर तुम्ही थिविम स्टेशनला उतरून नॉर्थ गोवा फिरू शकता. सध्या जर आपण साऊथ गोव्याला आहे आणि ते आपण टॅक्सी वगैरे बुक करतो. गाईज इथे जरा चेकिंग टायमिंग चालू आहे, चेकिंग वगैरे चेकआउटचा रजिस्ट्रेशन. सध्या तर आपण पोचलेलो आहोत हातीमलला. आता हा पूर्ण हातीमलचा एंट्रन्स आहे, आणि इकडनं गेलो बघायला तर पूर्ण बघू शकता स्विमिंग पूल वगैरे, विला वगैरे सर्व काय, आणि पाऊस पण मस्त पडतोय. खूप चिल्ड वातावरण झालेलं आहे, आणि आपल्याला आता विला वगैरे देते तरी आता आपल्याला जर दाखवायला भेटला तर मी या व्हिडिओमध्ये दाखवेन, नाहीतर सेकंड पार्टमध्ये येईल, म्हणजे नेक्स्ट ब्लॉग, तेव्हा तुम्ही बघा पूर्ण टूर, म्हणजे आतमधली प्रॉपर्टीचं वगैरे. तर स्टेट येऊन भेटूया तुम्हाला थोडा. आपल्याला आता रिफ्रेशिंग ड्रिंक आलेले आहे. चला मी पिऊन घेतो, मस्त रिफ्रेश होतो, मी तुम्हाला भेटतो. सो गाईज, आता मी इथे घेतलं आहे चाय वगैरे बनवायला. जरा सुस्ती वगैरे आले तर ती आपल्याला हटवायची आहे. इथे घेतो आहे चाय वगैरे मस्त, मला आणि मम्मीला मस्त रेड लेवलची चाय बनवली आपण. आणि याचा ब्राऊन ब्रेड आहे. ब्राऊन ब्रेडला आपल्याला लावायचं आहे टोस्टरला, आणि त्यासाठी मला लागणार आहे एक प्लेट कुठं हां प्लेट, and we need a spreader. Where is the spreader? Yes, I have one spreader. Yes, you can come, but give me one butter please. Do you want to watch me? You can stay. अद्रक टाकायला पाहिजे होतं. अरे सगळा त्याच्यात अद्रक बिद्रक सगळा त्याच्यात. आता सध्या तर आपल्याला हे ब्रेड ब्राऊन भेटलं, त्याला आपल्याला लावायचं आहे टोस्ट करायचं आहे आपल्याला. तर त्यासाठी आपण घेतलं आहे अमूलचं बटर, आणि त्याच इकडे आहे टोस्टर वगैरे, त्याला हीट वगैरे केलं आहे मी सध्या.
चला. तर गाईज आता मी तुम्हाला सांगणार आहे आपलं पूर्ण बजेट काय झालं येताना वगैरे आपला ट्रेनचा, आणि मी का ब्लॉगिंग स्टार्ट केली आणि का बंद केलेली त्या पूर्ण या व्हिडिओमध्ये समजेल तुम्हाला. आता सध्या आम्ही गेलेलो स्विमिंग पूलला, तर सध्या मला ब्लॉगिंग करायला भेटलं नाही कारण की पाण्यामध्ये मी फोन घेऊन वगैरे नाही गेलो. तर आता आपण बोलूया आपल्या यूट्यूब का बंद केलेला. आता सध्या माझा ना यूट्यूबचा थोडा इश्यू झालेला. माझे जे चॅनल होतं ना, तर इथे बघू शकता तुम्ही, इथे करंटली अनअवेलेबल दाखवते ड्यू टू सम गाईडलाईन्स मी फॉलो नव्हते केले, ते माझे मिस्टेकमुळे झालेले. पण ते सध्या आता ओपन झाले आहेत, तर मला अपील करायचं ऑप्शन आलं आहे. आता इथे रिअपील. आता हे मी जर आता ब्लॉगिंग स्टार्ट केली कंटिन्यू, तर मला रिअप्लाय करू शकतो मी. तर त्यासाठी मी आता ब्लॉगिंग वगैरे चालू केली आहे. तुम्हाला चांगले चांगले कॉन्टेंट भेटतील. आता आपण बोलूया आपल्या जर्नीबद्दल, वंदे भारत एक्सप्रेसचा ठाणे टू मडगावबद्दल. तर त्याच्यामध्ये आपल्याला जे आपला हे तिकीट होतं एका जणाचं, म्हणजे पर पर्सन जो तिकीट होता आपला, सर्व खाणं पिणं सर्व त्याच्यामध्ये इन्क्लूड असतं. तर आम्ही CC केले म्हणजे चेअर क्लास. त्याच्यामध्ये आपलं जे तिकीट होतं ते पडलेलं आपल्याला 900 to 2000मध्ये. ॲक्च्युली ते फ्लक्च्युएशन होतं असतो, पण तुम्ही मॅक्स टू मॅक्स 2000 पकडून चालत, त्याच्यावरती ना जात. आणि दुसरी गोष्ट EC म्हणजे इकॉनॉमी क्लास. त्याच्यामध्ये तुम्हाला 3500पर्यंत तिकीटं भेटतं. आणि त्याच्यामध्ये आता मला काय अजून एक्सपिरियन्स नाही घेतला. जर मी पुढे जाऊन फ्युचरमध्ये जर एक्सपिरियन्स घेतला तर मी नक्की तुमच्यापर्यंत पोचवेन. सध्या आपल्याकडे आता CC म्हणजे चेअर क्लास चा तिकीट होतं. सो आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. असं तुम्हाला दिसते. आता ब्रेकफास्टपासून तर लंचपर्यंत सर्व फॅसिलिटी भेटते आणि तुम्ही 2000मध्ये तुम्ही येऊ शकता गोव्यामध्ये. आता आम्ही गोव्यामध्ये आलो आहे. आता आपले स्टे आहेत 3 दिवसाचं, म्हणजे 4 nights 1 day असं आहे. 22, 23, 24, 25, 26ला रात्री आपण सोडणार आहे. तर बघूया कसं काय प्लॅनिंग होतं पुढे जाऊन, आणि चांगले चांगले मी कॉन्टेंट आणत राहीन. सो तुम्ही सबस्क्राईब करा, खाली लाल बटन दिसत असेल तुम्हाला. तर सध्या आपण ब्लॉगिंग वगैरे चालू केले आहे पहिल्यासारखे, पण त्याच्यावर चांगले चांगले कॉन्टेंट व्हिडिओज वगैरे सर्व रेसिपी वगैरे सर्व काय मी आणेन या व्हिडिओमध्ये. सो या व्हिडिओमध्ये म्हणजे या ब्लॉगिंग चॅनलवरती. सो तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दिसतं त्यावरती क्लिक करून ठेवा. आता सध्या जर आपण थोडा बघतो आता किती वाजले. आता वाजले 7 म्हणजे 6:45 वाजले, 10 मिनटं बाकी आहेत. तर सध्या आपण बघतो आता मार्केटला जाऊन काय जेवायचं वगैरे, खाऊन वगैरे. आणि या ब्लॉगला मी आता इथेच एंड करतो. भेटूया आपण असंच नवीन ब्लॉगसोबत उद्या. आतासाठी तुम्ही मस्त एन्जॉय करा ब्लॉग, म्हणजे एन्जॉय केलाच असेल तसं तर, पण तुम्ही सबस्क्राईब करून नक्की जावा. वापस सांगतो चांगले चांगले ब्लॉग्स येणार आहेत पुढे जाऊन. आणि तर तुम्हाला टूर भेटणार आहे, जो मी तो शूट केलेला आहे, पण तो तुम्हाला उद्याच्या किंवा परवा जेव्हा पण मी ब्लॉग टाकेन त्यामध्ये तुम्हाला तो टूर दिसणार आहे. सो तुम्ही टूर बघा आपल्या रूमचं, म्हणजे रूमचा टूर कसा काय आहे, कसं काय खाणं पिणं राहणं वगैरे सर्व काय तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं आहे मी. फक्त तुम्ही एन्जॉय करा ब्लॉग आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवीन ब्लॉगसोबत. आतासाठी टाटा, बाय बाय, गुड नाईट.